आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. प्रभाग क्रमांक 10चा निकाल आपल्याकडे हाती येतोय. प्रभाग क्रमांक 10 मोठा धक्का. शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवले यांना बसलाय. त्यांचे बंधू राहुल इंगवले हे पराभूत झाले. तिथं जनसुराजनं खातं खोललेलं आहे. महाधुरळाची ही बातमी खरी ठरलेली आहे. जनसुराजनं खातं खोललेलं आहे. महाधुरळानं अंदाज व्यक्त केला होता की कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य खाते खोलणार आणि अक्षय जरग यांच्या माध्यमातून हे खातं खोललेलं आहे. इथं अक्षय जरग जनसुराजचे विजयी झाले आहेत. त्यांच्याशिवाय अजय इंगवले शिवसेना हे विजयी झाले आहेत. अर्चना कोराणे आणि पूजा राणे या भाजपच्या विजयी झाल्या आहेत. अर्चना कोराणे या माजी नगरसेवक आहेत. उत्तम कोराणे यांच्या पत्नी आहेत. अजय इंगवले हे रविकरण इंगवले यांचे चुलत भाऊ आहेत. ते काँग्रेसमधनं शिवसेनेत गेले आणि निवडून आले. तिथं आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष लक्ष घातलं होतं. विशेष म्हणजे स्थायी समितीचे माजी चेअरमन महेश सावंत आणि माजी नगरसेविका दीपा मगदूम यांना इथं पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे. भाजपच्या 2 जागा निवडून आल्यात. शिवसेना 1 जागा आणि 1 जागा जनसुराजनं घेतलेली आहे. अक्षय जरग यांना ऐनवेळी काँग्रेसनं तिकीट नाकारलं. त्यांनी जनसुराजमध्ये प्रवेश केला आणि ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10चा हा अतिशय धक्कादायक निकाल. इथं उबाटाचा पराभव झालेला आहे. राहुल इंगवले यांचा पराभव झालाय. अक्षय जरग जनसुराजनं खातं खोललेलं आहे. भाजपनं 2 जागा इथं मिळवल्यात. पूजा राणे आणि अर्चना कोराणे हे विजयी झाले आहेत. अजय इंगवले शिवसेनेच्या वतीनं विजयी झालेले आहेत. विशेषतः या मतदारसंघात आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिक लक्ष घातलं होतं. शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवले यांना हा मोठा धक्का मानला जातो. कारण गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात इंगवले हे विजयी होत होते. त्यांच्या पत्नी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हा धक्का रविकरण इंगवलेंना निश्चित आहे. आपल्याला अशाच राजकीय घडामोडी अपडेट हव्या असतील तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.